शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आजपासून कोल्हापूर इथे सुरू झालं। पहिल्या सत्रात 6 ठराव संमत झाले। लोकसभेची आगामी निवडणूक महायुतीनेच लढणार असून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष ही महायुती आहे। निवडणुकीतल्या 48 जागा जिंकण्यासाठी मिशन 48 यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला। पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे। पुढच्या वर्षीपासून शिवसेना पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून दत्ताजी साळवी यांच्या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार, प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यासह आणखी पुरस्कार देण्यात येणार आहेत। शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे पुरस्कार जाहीर होतील। अयोध्येत श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव मंजूर झाला। देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान करत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनाचा तसंच महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव संमत झाला। या महाअधिवेशनासाठी 9 मंत्री, 13 खासदार आणि 43 आमदार यांच्यासह देशभरातील सुमारे 4000 पदाधिकारी उपस्थित आहेत। हे महाअधिवेशन आज आणि उद्या 2 दिवस 4 सत्रात चालणार आहे। पहिल्या सत्रात संघटनात्मक विषयांवर चर्चा होईल। दुसऱ्या सत्रात राजकीय विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सायंकाळी तिसऱ्या सत्रात सरकारी योजना कार्यशाळा होणार आहे। त्यानंतर उद्या सकाळी चौथं सत्र होणार असून यात निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे।